बातमी कल्याणमधून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घुण हत्या केली गेली। कल्याणच्या कोळसेवाडीतील हा संतापजनक प्रकार आहे। विशाल गवळीनं अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। आतापर्यंत 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। तर कल्याणमध्ये हा संतापजनक प्रकार घडलेला आहे। विशाल गवळी यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला गेला। या प्रकरणी 4 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय। विशाल गवळी यांनी या नराधमानं 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या केली आहे। मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बाबगाव या परिसरामध्ये मृतदेह फेकून दिला होता। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घुण हत्या केल्यानंतर 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विशाल गवळी असं या आरोपीचं नाव आहे। की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। परंतु पुन्हा अशा नराधमांनी जर मुलींवरती महिलांवरती अत्याचार केला तर असा एक कायदा आणावा की त्या नराधमांना अशी विकृती करण्यात बिलकुलच त्यांची हे मनधरणी झाली नाही पाहिजे। मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं, तरच कुठेतरी या घटनेला आळा बसेल। आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे, यापुढेही सहकार्य करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा या संदर्भात तुम्ही सांगते। कल्याणपुरीमध्ये जी घटना घडली होती, जी निंदनीय घटना घडली होती की एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती। त्याकरता कल्याणपुरीत आज एक मोठा जनसमूह उसळला होता आणि त्या अनुषंगाने लोकांनी आज सकाळी 9 वाजल्यापासूनच ऐन नाताळाच्या सणाच्या दिवशीच एक मोठा ड प्रभागावर एक मोर्चा काढला होता आणि एक आवाज जनतेचा आवाज हा उठवण्यासाठी एक मोठं आंदोलन झालं होतं। याचं नेतृत्व करत होते माजी नगरसेवक महेश गायकवाड। आपल्या सोबत यावेळेस ते आहेत, त्यांना विचारणार आहोत काय होती ही घटना, काय सांगाल? 12 वर्षाच्या लहान चिमुकलीचं ती खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडली आणि ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबातल्या लोकांनी तो शोध सुरू केला। त्यानंतर कळालं की तिची जेव्हा डेड बॉडी मिळाली बाबगाव ठिकाणी, तेव्हा कळालं की तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि अत्याचार करण्यात आला। ज्या आरोपीने अत्याचार केलं त्या आरोपीवर याच्या पूर्वी सुद्धा 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत। मला वाटतं की जसं बदलापूरच्या अक्षय शिंदेला एन्काउंटर केला तसं या कल्याणपुरीच्या जनतेला अपेक्षा आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी तीच भूमिका घेऊन या विकृतीला ठेचून मारलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी घटना करताना अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे हात कापले पाहिजे आणि अशी पुन्हा घटना होऊ नये, अशा पद्धतीच्या कल्याणपूर्वेच्या जनतेची मागणी आहे। ज्या चिमुकलीचा अत्याचार करून खून केला ही प्रत्येक परिवाराची सदस्य म्हणून सगळ्या नागरिकांनी कालपासून निश्चय केला की जोपर्यंत आरोपी भेटत नाही तोपर्यंत आपण हा आंदोलन जारी करायचा। पण पोलिसांनी माहिती दिली की आत्ताच मगाशी सर्व आरोपी पकडले गेलेले आहेत। आता आम्हाला येणाऱ्या काळामध्ये न्यायाची अपेक्षा आहे। न्याय आम्हाला असा हवा आहे की त्याचा एन्काउंटर केला पाहिजे किंवा भर चौकात फाशी दिली पाहिजे। न्याय हा आम्हाला मिळाला पाहिजे अशीच मागणी महेश गायकवाड यांनी केलेली आहे। आणि जनशोम जो उसळला होता त्याला कुठेतरी आता एक चालना देऊन एकंदरीत त्यांनी आता हा प्रयत्न जो केलेला आहे तो जनतेसाठी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आकिब सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण पूर्व। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, आताच आपण तिथल्या नागरिकांच्या भावना सुद्धा समजून घेतलेल्या आहेत। आक्रमक आहेत सर्व नागरिक, या आरोपींना सुद्धा पकडलेलं आहे। आताचे अपडेट काय आहेत? जगदीश, नक्कीच 2 दिवसापूर्वी ही जी घटना घडली होती ही अशीच निंदनीय घटना आहे। कारण की विशाल गवळी हा नावाचा जो आरोपी होता हा सराईत गुन्हेगार होता, ज्याच्यावर यापूर्वी असे काही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले होते, विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते। त्यावेळेस तो सुटून आला होता, मात्र याला वेळेच आळ न घातल्यामुळे त्यांनी पुन्हा हा दुसरा प्रकार केलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याण पूर्वेची जी जनता आहे त्यांनी एकत्र येऊन एक मोठा जनशोम ड प्रभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक मोठा मोर्चा काढला सकाळी। आणि त्यांचा हा आक्षेप होता की लवकरात लवकर त्या आरोपीला आमच्या समोर सादर करा। परंतु आता आमदार जे आहे स्थानिक सुलभा गायकवाड यांनी फाशीची मागणी केलेली आहे। तर शिवसेना शिंदे गटातूनच जे माजी नगरसेवक शहर प्रमुख जे महेश गायकवाड आहेत त्यांनी सुद्धा आज एक मोठा मोर्चा काढला। ह्या मोर्चाच्या अंतर्गत
एक मोठा जनशोम तिथून निघाला होता. यांची प्रमुख मागणी होती की आरोपीला अटक करा. पोलिसांनी अहोरात्र मेहनत करून आता ह्या 4 आरोपींना जेरबंद केलं आहे. पण विशाल गवळी नावाचा हा जो आरोपी आहे याला मुसक्या आवळण्यात आता यश आलेलं आहे आणि पोलीस आता त्यांच्यापर्यंत त्यांचा तपास सुरू केलेला आहे. जगदीश. दरम्यान किशोर, या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची मुजोरी सुद्धा समोर आलेली आहे. या आरोपींची काही पार्श्वभूमी आहे का आणि त्यानंतर आता पोलिसांचा पुढील तपास कसा असणार आहे, यावर कशी कारवाई होणार आहे या आरोपींवर? ज्याप्रमाणे मी म्हटलं की हा जो विशाल गवळी आहे तो सराईत गुन्हेगार आहे. यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्याच्यावर अनेक विनयभंगाचे गुन्हे सुद्धा दाखल होते. यापूर्वी त्याला अशाच एक महिलेची छेड काढण्याप्रकरणी त्याला अटक केली होती. अल्पवयीन मुलींना छेडण्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अशाच मध्ये आता हा जो मोठा प्रकार घडलेला आहे की एका गरीब कुटुंबातल्या मुलीला त्याने चॉकलेटचा आमिष दाखवून तिला बाबगाव या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ही दुर्दैवी घटना होती आणि त्याकरता कल्याणच्या जनतेने शोक उठवलेला आहे. जगदीश. दरम्यान किशोर, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत. काय नेमकी मागणी आहे कल्याणवासियांची? नागरिकांची मागणी आहे की त्याला फाशीच द्यावी. कारण की बदलापूरची जी घटना घडली, ठाणे जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. कारण की ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये घटना घडली त्या बदलापूरच्या घटनेनंतर पुन्हा अशी जर घटना जर कल्याणमध्ये घडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे की आम्ही जे आहोत ते आम्ही सुरक्षित आहोत की नाही, महिला या सुरक्षित आहेत की नाही. कारण की कल्याण डोंबिवलीच्या अंतर्गत जे पोलीस स्टेशन येतात काही कमी पोलीस आहे किंवा पोलीस बळ कमी पडत आहे. काही पोलीस स्टेशन वाढवावे लागतील, काही चौक्या वाढवाव्या लागतील. म्हणजे जिथे 14 कोटी जनता आहेत ते 14,000 पोलीस जर असतील तर चालेल कसं? तर त्याकरता जास्तीत जास्त जनतेची ही पण मागणी आहे की जास्तीत जास्त पोलीस स्टेशन वाढवावे. कायदा आणि सुरक्षेचं रक्षण करताना पोलिसांचा खाक्या दिसल्याशिवाय असे गुन्हेगार ध्यानावर येत नाहीत. जगदीश. धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल. तर कल्याण पूर्व या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली गेली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. कल्याणच्या कोळसेवाडीतील हा संतापजनक प्रकार आहे. विशाल गवळी असं अत्याचार केलेल्या आरोपीचं नाव आहे, त्याला सुद्धा ताब्यात घेतलं. मात्र त्याला ज्यावेळेस ताब्यात घेतलं तेव्हा त्याची मुजोरीही दिसली. त्यानंतर पोलिसी खाक्या सुद्धा दाखवलाय आणि या प्रकरणी अन्य 3 जणांना असे एकूण 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. मात्र कल्याण पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात जनताही रस्त्यावर उतरली होती. जनतेकडून या ठिकाणी आंदोलन केलं गेलं आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी इथल्या जनतेने केली आहे. 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून या मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केली आहे. हे दृश्य आपण पाहतोय कल्याण पूर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथले नागरिक, सर्वसामान्य नागरिक हे रस्त्यावर उतरले होते आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढला गेला. तसंच या मोर्चानंतर या सर्वच नागरिकांनी या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे. कठोरात कठोर शिक्षा करावी अशी सुद्धा मागणी अनेकांनी केली आहे. तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. कल्याण पूर्व येथे 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून या चिमुरडीची हत्या केली गेली. निर्घुण हत्या केल्यानंतर या मुलीचा मृतदेह हा बोबगाव या ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत 4 आरोपींना ताब्यात घेतले. तर आतापर्यंत 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी आता इथले नागरिक करत आहेत.